आई, मला नेहमी जागतिक समस्यांबद्दल ऐकायला मिळतं, जसं की हवामान बदल आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. हे सगळं समजून घेणं महत्त्वाचं आहे का? खूप छान प्रश्न आहे मीरा. जग एकमेकांशी जोडलेलं आहे आणि जागतिक जाणीव आपल्याला समजायला मदत करते की एका देशातील घटनांचा इतर देशांवर कसा प्रभाव पडतो. मीरा, हे तुमच्या कल्पना, कौशल्य किंवा ज्ञान आकर्षक पद्धतीने इतरांसोबत शेअर करण्याबद्दल आहे. तुम्ही किती फ्री साधनांचा आणि तुमच्या सृजनशीलतेचा वापर करून आश्चर्यकारक सामुग्री तयार करू शकता ना, हे समजून घ्यायचं असतं. थांब, मी तुला ह्याचं स्पष्टीकरण सांगते. कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे काय? तर कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे विविध स्वरूपांमध्ये, जसं की व्हिडिओ, ब्लॉग्स, पॉडकास्ट किंवा सोशल मीडिया पोस्ट, माहिती, कल्पना किंवा मनोरंजन तयार करणे आणि शेअर करणे. आता याचं महत्त्व काय आहे? तर सृजनशीलता आणि संवाद कौशल्य विकसित करणे, वैयक्तिक किंवा व्यावसायिक ऑनलाईन उपस्थिती निर्माण करणं, जागतिक स्तरावर प्रेक्षकांना शिक्षित, मनोरंजन किंवा प्रेरित करणं. वास्तविक जीवनावर याचा प्रभाव काय असतो? तर प्रभावशाली लोक त्यांच्या तज्ज्ञतेसह सामुग्री शेअर करतात, व्यवसाय त्यांची सेवा प्रमोट करतात आणि विद्यार्थी शैक्षणिक उद्दिष्टांसाठी सामुग्री वापरतात. आता डिजिटल कॉन्टेंटचे प्रकार काय आहेत? तर ब्लॉग्स म्हणजे प्रवास, तंत्रज्ञान किंवा फिटनेस यांसारख्या विषयांवर सविस्तर लेख. आता यासाठीची साधनं म्हणजे गुगल डॉक्स, वर्डप्रेस. व्हिडिओसाठी ट्युटोरियल्स, व्लॉग्स किंवा स्टोरी टेलिंग व्हिडिओ तयार करायचे. आता यासाठी प्लॅटफॉर्म काय आहेत? यूट्यूब आणि इंस्टाग्राम. एक्झॅक्टली. इन्फोग्राफिक्स म्हणजे माहितीचे चार्ट्स आणि ग्राफिक्ससह दृश्य सादरीकरण करायचं. यामध्ये साधनं काय आहेत? तर कॅनवा, पिक्टोचार्ट. पॉडकास्ट म्हणजे चर्चासत्र, गोष्टी सांगणं किंवा मुलाखतीसाठी ऑडिओ सामुग्री तयार करणं. आता यासाठी प्लॅटफॉर्म काय आहेत? तर अँकर, स्पॉटिफाय. सोशल मीडिया पोस्ट म्हणजे टिप्स, प्रतिमा किंवा रीलसारख्या लहान सामुग्री तयार करण्यासाठी. आता याचे प्लॅटफॉर्म्स काय आहेत? यूट्यूब, इंस्टाग्राम आणि ट्विटर. बरोबर. कॉन्टेंट क्रिएशन सुरू करण्याचे टप्पे काय आहेत? तर तुमचा विषय निवडायचा, तुम्हाला आवडणारा विषय, जसं की विज्ञान, तंत्रज्ञान किंवा जीवनशैली. उदाहरण द्यायचं झालं तर विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायक स्वयंपाक कसा बनवायचा याच्या टिप्स. योग्य प्लॅटफॉर्म निवडायचे, म्हणजे ब्लॉगसाठी वर्डप्रेस किंवा ब्लॉगर्स वापरायचं, व्हिडिओसाठी यूट्यूब किंवा इंस्टाग्राम वापरायचं, पॉडकास्टसाठी अँकर वापरायचा रेकॉर्डिंग आणि प्रकाशनासाठी. तुमच्या सामुग्रीची योजना तयार करायची, म्हणजे तुमच्या विषयावर सखोल संशोधन करायचं. गुगल डॉक्स किंवा नोशन वापरून रूपरेषा किंवा स्क्रिप्ट तयार करायचे. उदाहरण द्यायचं झालं तर वेळ व्यवस्थापनाच्या टिप्स या विषयावर व्हिडिओ स्क्रिप्ट. सामुग्री तयार करायची, म्हणजे व्हिडिओसाठी स्मार्टफोन किंवा वेबकॅम वापरून रेकॉर्ड करायचं. ब्लॉगसाठी ग्रामरलीसारख्या फ्री टूल्सचा वापर करायचा. पॉडकास्टसाठी ऑडॅसिटी किंवा अँकर वापरून ऑडिओ रेकॉर्ड करायचा. संपादित करायचं आणि पूर्ण करायचं, म्हणजे फ्री साधनं वापरायची, जसं की कॅपकट व्हिडिओसाठी, कॅनवा ग्राफिक्ससाठी आणि ऑडॅसिटी ऑडिओसाठी. शेअर करायचं आणि प्रमोट करायचं, म्हणजे इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर किंवा तुमच्या ब्लॉग साईटवर पोस्ट करायचं. टिप्पण्यांद्वारे आणि फीडबॅकद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधायचा. धन्यवाद आई, आता मला कॉन्टेंट क्रिएशन करण्याबद्दल खूप उत्साह आला आहे. खूपच छान मीरा. लक्षात ठेव, कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे तुमच्या कल्पना जगाशी शेअर करण्याबद्दल आहे. ते खूप आकर्षक, उपयुक्त आणि मजेशीर बनवायचं असतं. मी घरच्या घरी स्टडी टिप्सबद्दल व्हिडिओज बनवेल. अरे वा, ही तर खूपच छान कल्पना आहे. चल, आपण तुझ्या व्हिडिओसाठी स्क्रिप्ट आणि साहित्यांची योजना तयार करूया.